विधानसभेमध्ये विधानभवनातील राड्यावरनं विजय वडेट्टीवार आक्रमक. न्याय कोणाकडे मागायचा, आम्हाला न्याय मिळणार की नाही, वडेट्टीवारांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल. काल विधानसभा परिसरामध्ये झालेल्या राड्याची विधानसभा अध्यक्षांकडून गंभीर दखल. आज दुपारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करणार यावर घोषणा करणार. विधानसभेतल्या कालच्या राड्यानंतर आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. कालच्या राड्याबद्दल आव्हाडांकडून तक्रार. महाविकास आघाडीची राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी. राज्यातील गुंडगिरी विधानभवनापर्यंत पोहोचल्याची महाविकास आघाडीची टीका. जनसुरक्षा विधेयकावरही स्वाक्षरी न करण्याची मवियाची राज्यपालांना विनंती. आमदार रोहित पवारांची पोलिसांना दमबाजी. बोट दाखवत आवाज खाली असा पोलिसांना दम. जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत पोलिसांना दमदाटी. आव्हाडांच्या रात्रीच्या आंदोलनानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दम दिला. आमदाराशी पोलीस नीट बोलत नसल्यामुळे पारा चढला. रोहित पवारांची व्हिडिओवरती प्रतिक्रिया. पोलीस आमची दिशाभूल करत होते, कार्यकर्त्यांना भेटू न दिल्यामुळे आवाज वाढला. रोहित पवारांचं स्पष्टीकरण. आमदार रोहित पवार विधानभवनामध्ये राड्यावरती भाष्य करणारी पोस्टर्स घेऊन न्यू आका इन मेकिंग असं म्हणत रोहित पवारांची पडळकरांवरती टीका. बीड पाठोपाठ सांगलीतही नवा आका तयार होतोय, वेळीच त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. रोहित पवारांची टीका. तर पडळकर हे फडणवीस यांचे खास, रोहित पवारांचा आरोप. नितीन देशमुखांना अटक केल्यामुळे विचारपूस करण्यासाठी रात्री पोलीस स्टेशनला गेलो, मात्र पोलिसांनी 2 ते 2.5 तास फिरवलं. आव्हाडांचा आरोप. विधानभवनात झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांची कारवाई. नितीन देशमुख आणि ऋषी टकलेंना अटक. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रात्रीच दोघांची वैद्यकीय तपासणीही झाली. विधानभवनात झालेल्या मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना दुपारी कोर्टामध्ये हजर करणार. दोघांच्याही विरोधामध्ये दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यांची सुद्धा पोलिसांनी माहिती मागवली. ऋषिकेश टकले आव्हाडानंतर हल्ला करण्यासाठीच आलेले होते. नाना पटोलेंचा आरोप. टकलेंवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पटोलेंची माहिती. काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची. विधानभवनातल्या हाणामारीवरती राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया. कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र, जनतेला, राज ठाकरेंचा सवाल. अधिवेशनाचा दिवसाचा खर्च 1.5 ते 2 कोटी. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे का, राज ठाकरेंचा संतप्त सवाल. तर आज माफ केलं तर विधानभवनामध्ये आमदारांचे खून पडल्यास आश्चर्य नको, राज ठाकरेंची पोस्ट. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. कालच्या राड्यानंतर राऊतांनी व्यक्त केलं मत. तर भाजप आमदारांसोबत असलेल्या अनेकांवर मकोकाचे आरोप. संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्राच्या संस्कृतीला फडणवीसांच्या काळामध्ये डाग. विधानभवनातील राड्यावरनं संजय राऊतांचा हल्लाबोल. हे गँगवॉर असून ही आरएसएसची शिकवण आहे का, राऊतांचा भाजपला सवाल. विधानसभेमध्ये दादा भुसे आणि गोपीचंद पडळकरांमध्ये वाकयुद्ध. दादा भुसे तालिका अध्यक्ष असताना हिंदू नामावलीच्या मुद्द्यावरनं गोपीचंद पडळकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधानभवनातल्या राड्याची सगळी माहिती घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. कायदा सगळ्यांसाठी सारखा असल्यामुळे कायद्याद्वारे कारवाई केली जाईल. लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जी घटना घडली ती निषेधार्थ. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. पडळकरांच्या कार्यकर्त्यांवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. वडेट्टीवारांची माहिती. आमदार अमोल मिटकरींच्या पीएची अडवणूक केल्यामुळे मिटकरी आक्रमक. पीएला विधानभवनामध्ये सोडत नसल्यामुळे मिटकरी विधानभवनाच्या गेटवरती बसून राहिले. थोडक्यामध्ये 2 मिनिटात बोलण्यास सांगितल्यामुळे विधान परिषदेतील सचिवांना मंत्री उदय सामंत यांनी झापलं. उद्योग विभागावरील उत्तर ऐकायचं नसेल तर लेखी पाठवतो, सामंत विधान परिषद सचिवांवरती चिडले. विधानभवनातील राड्यानंतर सुरक्षेसंदर्भामध्ये कठोर पावलं. अभ्यागतांना आज विधानभवनामध्ये प्रवेश नाही, केवळ ग्रीन पासधारक सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश. मध्यरात्री जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांचं विधानभवनाच्या गेटवरती आंदोलन. कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी.